हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे अगदी सगळीकडेच या सिनेमाची चर्चा आहे. बॉक्स ऑफिसर हा सिनेमा अक्षरशः धुमाकूळ घालतोय. सिनेमामध्ये बरेच कलाकार आहेत आणि प्रत्येक कलाकारानं त्यांच्या अभिनयातनं त्यांच्या भूमिकेतनं 100% दिलंय. हे मी तुम्हाला आधीही सांगितलं जेव्हा मी 5 रिझन्स टू वॉच केलं होतं या सिनेमाचं. आता या सिनेमामध्ये दिलीप ओवळेकर अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये मराठमोळा अभिनेता दुष्यंत वाघ आहे. दुष्यंत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलाय. खूप स्वागत सगळ्यात आधी राजश्री मराठी. थँक्यू सो मच. नमस्कार. कसा आहेस? धुमाकूळ घालतोय सिनेमा जसं मी आत्ता म्हटलं. कशी फिलिंग? खूप भारी फिलिंग आहे. मला वाटलं नव्हतं की एकतर मी म्हटलं तसं तुला की दिघे साहेबांबद्दल माझा अभ्यास नव्हता. सिनेमाच्या निमित्ताने जवळनं कळलं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं काम. आणि साधारणतः 3-4 दिवशी मला अंदाज आला होता की आपला अभ्यास खूप कमी आहे या विषयाबद्दलचा, या माणसाबद्दलचा. आणि रोज सामान्य माणूस किंवा एखादा कार्यकर्ता असू देत किंवा मोठे पदाधिकारी असू देत यांची रीग लागायची सेटवर. सो त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधनं असं लक्षात आलं की जनसामान्यांपर्यंत पोचलेला मोठा नेता हे खूप बिरुद कमी जणांना मिळतं. त्यातले दिघे साहेब एक होते आणि त्यांच्या जवळच्या मित्राचं काम करायला मिळणं हे इट्स लाईक सोयमपूर. जेव्हा या भूमिकेबद्दल तुला विचारण्यात आलं होतं की अशी भूमिका असेल आणि त्यांचा जवळचा मित्र, तू आत्ता म्हणालास, सगळ्यात पहिला थॉट काय होता डोक्यावर? मला शंतनू भाकेचा फोन आला होता, जे आमच्या सिनेमाचे कास्टिंग डिरेक्टर आहेत. ते म्हणाले होते की दिघे साहेबांवरचा सिनेमा आहे, त्यांचा लहानपणीपासूनचा मित्र आहे आणि साधारणतः 170-190च्या आसपास कास्टिंग आहे. सो मी त्याला विचारलं होतं, अरे बघ, असं नको व्हायला की तू काम देशील मला आणि नंतर मी दिसणारच नाही. सो ऑब्व्हियसली मी खोटं नाही बोलणार. पहिला थॉट थोडासा कमर्शियल आला होता की अरे इतक्या कलाकारांची फौज असताना आपण दिसू का. पण प्रवीण सरांनी सांगितलं आणि शंतनूही म्हणाला की अरे नाही, ते लहानपणापासून त्यांच्यासोबत होते. आणि मग दडपण आलं की अरे बापरे, ओके आता दिसणार तर आहोत, आता आपल्याला काय करायचं. सो पण तेही दडपण प्रवीणदादांनी दूर केलं. म्हणजे मी त्यांना विचारलं की ओवळेकरांचं पर्सनॅलिटी किंवा त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे का. तर प्रवीण सर म्हणाले की तू बघ त्यांना, एकदा भेट त्यांच्याशी, तुला जेवढं घेता येते तेवढं घे, पण मला असं काही स्पेसिफिक अपेक्षित नाही आहे की असं असं तू कर, तू तुझ्या हिशोबाने कर ओवळेकर. म्हटलं बरं. त्यांच्याशी तुझी पहिली भेट कशी होती दिलीप ओवळेकर? आम्ही शूटिंगला सुरुवात केलं होतं आणि तोपर्यंत 1-2 सीन्स माझे झाले होते. सो एक दिवस ते सेटवर आले आणि मला बाईक चालवण्याचा फोबिया आहे ॲक्च्युली. म्हणजे मी प्रवीण दादाला शूट सुरू व्हायच्या आधी सांगितलं होतं की दादा, मग माझा ना 2दा ॲक्सिडेंट झाला आहे बाईकवरनं, मला खूप भीती वाटते बाईक चालवायची. सो दादा म्हणाला होता अरे, आणि त्याच्या आदल्याच दिवशी आम्ही बाईकचा सीन शूट केला होता. सो असं झालं की पद्मनाभ बेंड, अजून एक आपल्या फिल्ममधला कलाकार आहे तो, दिघे साहेब आणि मी. सो मग तेव्हा सर असं म्हणाले की नाही, पद्मनाभ बाईक चालवेल, दिघे साहेब मध्ये बसतील, तू मागे बस. आणि दुसऱ्या दिवशी ओवळेकर साहेब स्वतः सेटवर आले आणि ते म्हणाले अरे कालचा सीन करेक्ट झाला, मी कधीच बाईक चालवायचो नाही, जेव्हा आम्ही दोघंच असायचो तेव्हा बाईक चालवायचा, अदरवाईज गणेश बाईक चालवायचा, पद्मनाभ ज्यांचं कॅरेक्टर करतोय. सो तो इतकं कर्मदैव संयोगाने ते जुळून आलं आणि ते खूप खुश झाले की अरे करेक्ट आहे, तू पण माझ्यासारखाच बारीक आहेस. फक्त केस त्यांचं असं होतं की केस थोडे लांब होते जास्ती माझे. सो पहिली चर्चा झाल्यानंतर ते म्हणाले की काही नाही म्हणे, मी कायम त्यांच्यासोबत असायचो आणि नजरेतनं शिवसैनिक ओळखता येतो, हे त्यांचं वाक्य होतं ओवळेकर साहेबांचं. सो मी ते डोक्यात ठेवलं की आपण बारीक दिसतो, सो शिवसैनिक हा जात्यातच माझ्या मते लढाऊ प्रवृत्तीचा माणूस असतो. मग ते कुठे आंदोलनं करणं असू देत किंवा विचारांमध्ये असू देत, तर ते आपल्याला दाखवायचं हे त्या एका वाक्यातनं कळलं की डोळ्यातनं ते दिसलं पाहिजे. सो त्यांच्याशी बोलताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. प्रसादची ते बॉन्डिंग कसं झालं होतं? कारण पहिलाच सीन असा आहे तुझा आणि शिवराजचा, तुम्ही सायकलवरनं येता आणि मग ती शाबासकी मिळते आणि मग पुढे सगळं घडत जातं. सो प्रसाद दादाशी कसं बॉन्डिंग झालं आहे? तर प्रसाद दादांनी एक इव्हेंट केला होता अनेक वर्षांपूर्वी पुण्यात, दिग्गज दिग्दर्शकांच्या एकांकिका. त्याच्यात संजय मोनेंनी जी एकांकिका केली होती, बसवली होती, त्याच्यात मी काम केलं होतं. त्यावेळेला जेव्हा प्रसाद दादाला भेटलो होतो तेव्हा प्रसाद दादा आपणहून मला म्हणाला होता की अरे तुझे 2 कामं मी बघितली आहेत, एक तर 3 Idiots ऑब्व्हियसली आणि दुसरं गजेंद्र हिरांचा एक मूवी आहे सुंबरान, जो मी केलेला आहे.
कलाकार म्हणून पण आणि मी गजेंद्र सरांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम करत होतो त्यावेळेला. सो प्रसाद दादा म्हणाले त्यातलं काम मला खूप भावलं कारण त्याच्यात तुला एकही डायलॉग नाही आणि माझ्यासाठी ते होतं की ओ बापरे, प्रसाद दादासारख्या मोठ्या कलाकाराला हे लक्षात आहे. कट्टू त्याच्यानंतर धर्मवीरच्या सेटवर भेटलो आणि ही वॉज लाईक शांता कसा आहे असं म्हणून त्यांनी मला मिठी मारली. सो हे इतकं ओव्हरवेल्मिंग होतं माझ्यासाठी कारण प्रसाद एक कलाकार म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे, पण तो माणूस म्हणूनही इतका मोकळ्या स्वभावाचा आहे. म्हणजे मी परवाच फेसबुकवर धर्मवीरच्या निमित्ताने एक पोस्ट लिहिली होती ज्याच्यात मी म्हटलं की स्वतःच्या कामाबद्दल स्वार्थी न होता आपल्या काम कसं चांगलं होईल किंवा माझं काम कसं चांगलं होईल ह्याच्या जातीने लक्ष घालणारा तो कलाकार आहे. आणि हे खरंच धर्मवीरच्या सेटवर जाणवलं की जो आमचा बाईकचा सीन होता त्याच्यात ट्रिपल सीट आम्ही बसलो होतो. गणेश नाईक, दिघे साहेब आणि ओळेकर साहेब असे ते तिघं बसलेले आहेत. सो प्रसाद दादा मला म्हणाला की तू जरा चिकटून बस. म्हटलं अरे प्रसाद दादा तुला जागा नाही आहे. नाही 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 तसं नाही, जागा आपण करू, ती मैत्री दिसणं गरजेचं आहे, ती दिसत नाही आहे म्हणे. कारण त्यांनी एक मोंटा शॉट आधी बघितला होता स्क्रीनवर आणि माझी सवय मी कधी स्क्रीन बघत नाही. सो हे प्रसाददादांनी मला सांगितलं की असं नको करूस, जवळून बस, ती मैत्री दिसू दे. इतका मोठा कलाकार स्वतःच काम न बघता जेव्हा फक्त सीन आणि फ्रेम याचा विचार करतो ते जाणवतं तुम्हाला. सो माझ्या मते प्रत्येक कलाकारांनी किमान एकदा तरी प्रसाददादासोबत काम करावं. आणि ना बरेच सीन आहेत आणि ना डायलॉग अक्षरशः प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावर काटा आणतात. असे बरेच सीन तुम्ही शूट केले. शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय दुष्यंत, कसा होता शूटिंगचा पहिला दिवस? अरे बापरे, हो मला आठवतोय. 27 नोव्हेंबर इफ आय मिस्टेक ना, त्या दिवशी पहिला दिवस होता शूटिंगचा माझ्या. आणि मी सेटवर गेलो आणि साधारणतः एक 40 ते 50 कलाकार सेटवर होते. आणि मी सेटवर गेलो आणि आमचे जे चीफ असोसिएट डायरेक्टर आहेत विनोद वणवे ते आले समोर. ते म्हणाले अरे दुष्यंत दादा ये. मी म्हटलं की अच्छा काय करूया आपण? काही नाही, आधी तू ब्रेकफास्ट कर असं म्हणून त्यांनी आधी मला ब्रेकफास्ट दिला. मग त्यांनी कॉस्ट्युम बेसवर नेलं, मी रेडी झालो. मग मेकअप बेसवर गेलो, मेकअप केला. आणि मोस्टली प्रवीण सरांचा जॉनर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कमीत कमी मेकअपला. आणि हा पिक्चरचा जॉनरही त्यांनी तसाच ठेवला होता, कमीत कमी मेकअप. सो मेकअप काही फार नव्हता. मी सेटवर गेलो आणि प्रवीण सर उभे राहिले. दुष्यंत असं म्हणून मिठी मारली मला. आणि मी पहिल्यांदा काम करतोय प्रवीण सरांसोबत. म्हटलं सर थँक्यू तुम्ही ही संधी दिल्याबद्दल. नाही नाही तू चांगला कलाकार आहेस. म्हटलं तुम्हाला हे वाटतंय मोठं आहे, म्हटलं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हटलं सर कसं करूया, काय करूया? ओवळेकरांचा मी काही अभ्यास नाही केला आहे. म्हटलं तुम्ही सांगितलं होतं तसं काय ह्याच्यात तू स्ट्रेस नको घेऊस म्हणे, सीनच्या हिशोबाने आपण जाऊया. काही फार आपण मुद्दामूनच अभ्यास त्या गोष्टीचा करायचा नाही. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की इतके वेगवेगळे रोल्स आणि इतके वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत आपल्या सिनेमामध्ये की प्रत्येकाची ती लकब आणि प्रत्येकाची ही त्या गोष्टींमध्ये आपण अडकूया नको. मुद्दा त्यांचा हा होता जितकं जमेल तेवढं करूया, पण या गोष्टींवर जास्ती जर आपण स्ट्रेस केलं तर सीनमधला कंटेंट बाजूला पडेल, जो न्याय नाही देऊ शकणार आपण. आणि असं म्हणून आम्ही सीनला सुरुवात केली. आणि प्रवीण दादा त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार थोडासा भडकला होता कोणाबरोबर आणि ते खूप जोरात दुष्यंता असं नाही करायचं आपल्याला. मी म्हटलं सॉरी दादा. आणि मग तो सीन झाला आणि मग मी नंतर त्याला येऊन म्हटलं दादा सॉरी माझं जरा चुकलं. अरे नाही नाही तू टेन्शन नको घेऊस. सो पहिल्याच दिवशी प्रवीण दादा माझ्यावर ओरडला होता. मी कदाचित त्याला लक्षातही नसेल कारण ते ऑब्व्हियसली कामाच्या ह्याच्यात असतात. पण पहिल्याच दिवशी मी सरांचा ओरडा खाल्लेला असल्यामुळे नंतर कधी नाही खाल्ला तो. फर्स्ट डे होऊन गेलं ते. प्रत्येक कलाकारांनी इतकं मस्ती जबाबदारी इथे साकारली आहे या सिनेमामध्ये. या भूमिकेबद्दलची म्हणा किंवा सिनेमाबद्दलची गोष्ट जी सगळ्यात कठीण गेली, आव्हानात्मक म्हणतो आपण तशी गेली दुष्यंत, ती कोणती असते? माझ्या मते ओवळेकरांच्या आयुष्याचा जो काळ फिल्ममध्ये दाखवला आहे, वयवर्ष 16 ते वयवर्ष 60, मेकअप तर असतोच त्या स्वरूपात ते वय दाखवण्यासाठी, जे काम विद्याधर भट्टे काकांनी खूप कमालीचं केलेलं आहे. पण ते वय आणि तो मेकअप याला न्याय देणारी बॉडी लँग्वेज, व्हॉइस मॉड्युलेशन, हे माझ्या मते अवघड नाही म्हणणार मी, पण थोडंसं ट्रिकी होतं ते, असं नक्की म्हणेन. सो ती गोष्ट थोडीशी चॅलेंजिंग होती या फिल्मच्यासाठी, की 16चा इनोसन्स आणि 60तला ठहराव आणि 40शीतला एक दोन्हीचा परफेक्ट संगम
ही गोष्ट चॅलेंज केली मला. या भूमिकेबद्दलची एक गोष्ट, एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून तुला स्वतःकडे ठेवायला आवडेल दिलीप ओवळेकरांबद्दलची, तर ती कोणती ठेवशील? एक व्यक्ती म्हणून त्यांची ती गोष्ट ठेवीन की ज्या दिवशी सेटवरती आले होते आणि त्याही दिवशी ते कुठलाही ऑरा न घेता आले होते. म्हणजे आम्ही त्यांच्या प्रांतात शूट करत होतो. घोडबंदर रोडला ओवळा नाका म्हणून आहे, तिकडे आतमध्ये आदिवासी पाडे आहेत. सिद्धार्थ ओवळेकर त्यांचे चिरंजीव जे नगरसेवक आहेत तिथले, तेही होते त्या दिवशी सेटवर आणि ते तिथं आले आणि शांतपणे बाजूला बसले होते ते. आणि आमचं शूटिंग झालं आणि प्रवीण दादा म्हणाला चल तुला भेटवतो कोणाला तरी, आणि प्रवीण सर मला घेऊन गेले आणि कळलंही नाही की इतका मोठा माणूस सेटवरती आहे किंवा सीन सुरू होता त्याला थोडा वेळ लागला. एक अर्धा पाऊण तास आम्ही रिहर्सल शॉर्ट्स वगैरे करत होतो, कारण आदिवासी पाड्यांमध्ये होतो, तिथलेच सगळे लोक होते सीनमध्ये, थोडा वेळ गेला. पण इतका मोठा, इतका राजकारणात मुरलेला माणूस असूनही कुठल्याही प्रकारचा माज हा थोडा निगेटिव्ह शब्द आहे, पण तरीही मी तो वापरीन की नाही, माज नाही किंवा ऑरा घेऊन फिरणं नाही. ते साधे तिकडच्या एका कोपऱ्यात प्लास्टिकच्या खुर्चीवर बसले होते, चहा घेत होते आणि आम्ही जाऊन त्यांच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर 1-2 मिनिटांनी असं जाणवलं की अख्खा ते जे आदिवासी पाड्यातले लोक होते ते आमच्या आजूबाजूला जमा झालेले आहेत आणि त्या प्रत्येकाच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर एक आदर आहे जो ओवळेकर साहेबांसाठीचा होता. सो ती गोष्ट घ्यायला आवडेल की कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ते एक ठेवायला आवडेल या फिल्मच्या निमित्ताने. काहीच दिवस झालेत सिनेमा रिलीज होऊन आणि इतका तुफान प्रतिसाद मिळतो या सिनेमाला. या सिनेमाचा आपण एक भाग आहोत आणि इतका छान अनुभव आपल्या गाठीशी आहे. या सगळ्याबद्दल काय आज प्रेक्षकांना सांगशील? किती ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं? खूप ओव्हरवेल्मिंग आहे, अतिशय. एकतर दिघे साहेब हा विषयच खूप मोठा आहे. म्हणजे प्रवीण दादा म्हणाला तसं की खोटं वाटेल इतकी खरी कहाणी आहे त्या माणसाची. सो त्यांच्या प्रतीचं असलेलं हे प्रेम प्रेक्षकांच्या रूपाने आज फिल्मला मिळतं आहे आणि ह्या प्रोजेक्टचा आपण एक छोटासा भाग आहोत. ही इतकी छान गोष्ट आहे. इवन एका कलाकारासाठी एका मोठ्या प्रोजेक्टचा भाग असणं आणि ते दिसणं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, ही इतकी छान गोष्ट आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम पोहोचावं हीच एका कलाकाराची भावना असते आणि ती या फिल्ममुळे आज पूर्ण होती आहे. सो खूप ओव्हरवेल्मिंग आहे, खूप छान वाटतं, मजा येते. शेवटचा प्रश्न, तू हिंदीतही काम केलंयस आणि आत्ता मराठीत या निमित्ताने दिसतोय. एकदा कलाकार हिंदीत गेला की असं कुठेतरी ऑडियन्सला वाटतं की आता हा आपल्याला मराठीत दिसेल की नाही, पण तू दिसतोयस आम्हाला. सो यापुढे कशा प्रकारचे मराठी प्रोजेक्ट, मालिका, सिनेमे, वेबसिरीज करायची इच्छा आहे? सगळ्या प्रकारचे. मी आत्ता सन मराठी जेव्हा लॉन्च झालं तेव्हा मी जवळपास एक पहिल्या स्लॉटमध्ये त्यांच्या 5 का 6 डेली सोप्स आल्या होत्या. त्यातल्या 4 डेली सोपचं लीडचं ऑडिशन मी दिलं होतं. अनेक मराठी फिल्म्ससाठी मी ऑडिशन देत असतो आणि मला मान्य आहे की आपल्या इंडस्ट्रीमध्ये असा एक अलिखित नियम आहे की अरे हिंदीमध्ये गेला आहे तो, आता का मराठीत काम करेल. पण माझ्या मते श्रेयस दादांनीही हे सांगितलेलं आहे की अरे का नाही करणार मी मराठीत काम. सो आय गेस प्रत्येक मराठी कलाकाराचं तेच असतं की माझ्या मतेनं हे टॅग नसावा कुठल्याही कलाकाराला, मराठी कलाकार, हिंदी कलाकार किंवा तामिळ कलाकार. कलाकार हा कलाकार असतो, कुठल्याही भाषेत व्यक्त होण्याची मुभा त्याच्याकडे असते. सो प्रयत्न खूप चालू आहेत. होपफुली लवकरच कुठला तरी मेकर आणि कुठला तरी दिग्दर्शक मला संधी देईल अशी वाट बघतोय. फिंगर्स क्रॉस्ड. आणि थँक्यू सो मच दुष्यंत, तू इथवर आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. या निमित्ताने एक आणखी नवीन कलाकार मला उलगडता आला. ऑल द बेस्ट तुला पुढच्या सगळ्या जर्नीसाठी आणि खूप शुभेच्छा धर्मवीर. थँक्यू सो मच दर्शन. मज्जा आली इथे येऊन आणि या निमित्ताने संवाद साधता येतो लोकांशी, जी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे फक्त प्रेक्षकांचीच नाही तर तुलाही मी आज पहिल्यांदा भेटतोय. आपलं फेसबुकवर वगैरे ह्याच्यावर गप्पा होत असतात, पण या निमित्ताने तुमच्या टीमला भेटता आलं आणि तुम्ही बोलवलं. थँक्यू सो मच.